आज रात्री आमच्या वाड्यामध्ये घुसून 2 बकऱ्यांना मारलं। आज रानात बकऱ्या मी चरण्यासाठी घेऊन गेलो होतो आणि त्यातील शेळी एक बिबट्याने उचलून घेऊन गेला। आज मी बाहेर गेलो होतो, बाईकवरून येत होतो तर मला रस्त्याने बिबट्या दिसला। आज रात्री आमच्या घरातील कुत्रा बिबट्याने उचलून नेला। आज मी घरी येण्यास लेट झालो, रात्र झाली। रस्त्याने येताना मला मध्येच बिबट्या भेटला। तर मंडळी, अशाच प्रकारचे तुम्हाला गावाकडे सध्या वातावरण दिसून येईल। तर प्रत्येकजण तुम्हाला हेच सांगेल की मला आज बिबट्या दिसला, आज आमची शेळी मारली, आज आमच्या गाईला बुचकारलं, आमच्या छोट्या वासराला मारलं, कुत्रा उचलून नेला किंवा कोंबड्यानं मारलं। तर अशा प्रकारचे संवाद तुम्हाला गावाकडे सध्या ऐकायला मिळतील। तर मंडळी, सध्या गावाकडे मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या वाढलेली आहे। तर माझं नाव विनय महाडिक आणि माझं गाव आहे शेवरे, तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी। तर तुम्ही आता पाहत असाल अख्ख्या महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। बऱ्याचदा हे बिबट्या आहेत ते माणसांवरती सुद्धा हल्ले करतायत, माणसांच्या वस्तीमध्ये घुसतायत। तर आता सध्या इकडे आमच्या इकडे सुद्धा आता हे हळूहळू वाढत चाललेलं आहे। पूर्वी कुठेतरी रेअर अशी घटना घडायची की कुठे शेळीला मारलं वगैरे, परंतु आता असं सतत ऐकायला मिळतं आहे। तर कालच एक घटना आमच्या गावामध्ये झालेली आहे। तर आमच्या गावातील एका व्यक्तीच्या शेळ्या आहेत। तर काय झालं माहिती आहे मंडळी, तर तुम्हाला मी आता दाखवतो काय झालं। तर काल रात्री संध्याकाळी 7 वाजलेले होते आणि या वाड्यामध्ये शेळ्या बांधलेल्या होत्या आणि या खिडकीतून इथून बिबट्या शेळीला पकडण्यासाठी घुसला होता आणि त्याची जी केस भीस आहे तोंडाची तुम्ही बघू शकता इथे, हे बघा, हे सर्व लागलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता ही आहेत बिबट्याची केस। जेव्हा तो खिडकीतून शेळीला पकडण्यासाठी हात घालत होता आणि तोंडसुद्धा तिथे घालण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याच्या चेहऱ्याची जी केस आहेत त्या खिडकीला लागलेली होती। इथून हात घातला खिडकीमधून, इथे खिडकीमध्येच बांधलेली होती बकरी आतमध्ये साठीवरती। तर संध्याकाळचे 7 वाजलेले होते आणि 7 वाजलेले असताना अशा प्रकारे इथे जवळ ना एक घरसुद्धा आहे। तर त्या घरातील दादाने पाहिलं, जेव्हा शेळ्या ओरडायला लागल्या तर जवळ आला तो आणि तिथून बॅटरी मारून पाहिलं तर त्याला इथे तो बिबट्या बसलेला दिसला। तर त्याच्या अगोदर त्याने त्या शेळीला आहे ना फाडलं होतं। बघूनच ते हे वाटतं आपल्याला, तिला त्रास होत असेल किती। सुचर करायला लागतो, बरं झालं जराशी वाचली, जराशी वाचली नाही बाबा। इकडे घुरा 8-9 वाजेपर्यंत फिरत असतात। हो दादा, 7:30 वाजता। 7:30 वाजता काय म्हणजे आपण मे महिन्याच्या टायमाला बिबटी पण नाही पेटवत। कंदी बाबू या 2 दिवस द्यायला लागतील इंजेक्शन तिला। काय नाही, इंजेक्शन काय नाही। काही दिवसापूर्वी याच बाबांची एक शेळी आहे ती रानामध्ये चरायला गेली होती, म्हणजे चरायला नेल्या होत्या बकऱ्या। तर त्यावेळी तिथून शेळ्या कशा आजूबाजूला चरत असतात, तर त्यातील एक शेळी आहे ती उचलून गायब केली बिबट्याने। त्यांना थांग पत्तासुद्धा नाही लागला, तर शेळीने आवाजसुद्धा नाही केला की त्यांना माहितीच नाही। जेव्हा शेळी सर्व त्यांनी निघायची वेळ आली तेव्हा त्यांनी पाहिलं तर एक शेळी त्याच्यामध्ये नव्हती। त्यांनी आजूबाजूला थोडंसं पाहिलं तर तिथे त्यांना तशा काहीशा खून दिसल्या की हिला कोणीतरी नेलेलं आहे, थोडंसं रक्ताचे थेंब वगैरे। तर अशा प्रकारे या घटना घडतात। तर आमच्या बाजूचंच गाव वडवली म्हणून आहे, त्या वडवली गावामध्ये एक शेतकरी आहेत, त्यांच्या शेळ्या आहेत। तर त्यांच्या जवळजवळ 4 शेळ्या आहेत ना, तर वाघाने घेऊन गेलेला आहे, कुत्र्याला मारलेला आहे। तर अशा घटना आता खूप घडत आहेत आणि आता सध्या आमच्या या रस्त्याला ना बऱ्याचदा आता संध्याकाळ झाली तर 7च्या नंतरला जर आपण ट्रॅव्हल करत असतो या रस्त्याने तर बऱ्याचदा हे बिबटे आहेत ना तर रस्त्याने जाता येता मध्येच दिसतात। तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये संख्या वाढलेली आहे। तर यावरती नक्कीच काहीतरी कारवाई केली पाहिजे, नाहीतर काय होईल, एखादा बघा आता माणसांवरती सुद्धा अटॅक करतायत। तर
एखाद्या माणसावरती अटॅक करायचे आणि त्यानंतरला मग सगळेजण जागे व्हायचे. तर असं व्हायला नको. आता सध्या आमच्या गावातून सुद्धा चिंचगडच्या शाळेमध्ये जी मुलं जातात त्यांनासुद्धा म्हणजे आता अगदी भीती वाटते संध्याकाळी जाण्यासाठी. तर ती लहान 6वी-7वीतील मुलं आहेत, तर त्यामुळे त्यांना, आणि ते थोडीच संख्या म्हणजे 4-5 जणच आहेत, तर त्यामुळे संध्याकाळी येताना त्यांना भीती वाटते. तर संध्याकाळी अंधार होतो, 5ला शाळा सुटल्यानंतरला घरी येईपर्यंत 6 वाजतात. तर आता या बिबट्यांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे मोठा धोका निर्माण झालेला आहे. तर यावरती वन विभागाने काहीतरी कारवाई करावी. तर जे काल त्या शेळीला मारल्यानंतरला वन विभागामध्ये फोन करून सांगितलेलं, तर अशा प्रकारे जर शेळी जखमी केली वाघाने किंवा बिबट्याने तर त्यावरती काही नुकसान भरपाई मिळत नाहीत आणि जो डॉक्टर व्हिजिट करतो तर त्याचे पैसेसुद्धा द्यावे लागतात. म्हणजे काल मग डॉक्टरला बोलावलेलं, तर अशा प्रकारे डॉक्टरला बोलावल्यानंतरला त्याला इलाज करण्याचे पैसेसुद्धा द्यावे लागतात. तर त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्यालाच भूदंड सर्व सोसावा लागतो. तर वन विभागाने याच्यावरती काहीतरी कार्यवाही करावी. आता माझ्या पाठीमागे तुम्ही हा जो बघताय तो आता हा रस्ता नवीन बनतो आहे आमच्याकडे. आमचं स्मशान आहे तिथे शेड बनवण्याचं काम होणार आहे. तर त्यासाठी जे सामान मटेरियल नेण्यासाठी हा सर्व रस्ता बनतो आहे. तर मेन रस्त्यापासून खाली असा उतारच आहे हा बऱ्यापैकी. तर बघा अशा प्रकारे हा रस्ता बनलेला आहे. तर अशा आता घटना रेग्युलर घडत आहेत. तर म्हटलं तुम्हाला पण सांगावं गावाकडे काय घडत आहे. तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू अशाच एखाद्या गावाकडच्या व्हिडिओमध्ये. एवढा आवडतोय ना. खाद्य आहे त्यांचं ना. पायावरती पाय दिला.